नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ना खूप महत्त्वाच्या विषयावरती होणार आहे. एक अपडेट देणार आहे आपल्याला रिक्षा धंद्या संदर्भात. तर चॅनलवरती जर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. तर अपडेट अशी आहे मित्रांनो, सध्या ओला, उबेर आणि रॅपिडो या 3 कंपन्यांकडून आपल्याला ऑनलाईन बुकिंग मिळत होत्या. पण रेट हे ठरवण्याचे अधिकार हे कंपन्यांना होते, त्या कंपन्यांना. तर अशामध्ये खूप रिक्षावाल्यांच्या मनात असं हे होतं की आपल्या मीटरचा आवाकाचा रेट आपल्याला मिळायला पाहिजे होता. त्यासाठी सरकारने एक ऍप जनरेट केलेलं आहे, त्याचं नाव आहे भारत टॅक्सी. तर ह्या ऍप संदर्भात आज आपल्याला माहिती देणार आहे. तर हे भारत टॅक्सी ऍप भारतामध्ये याच्या अगोदरच चालू झाले काही ठिकाणी, आणि मुंबईमध्ये पण आता थोड्या दिवसापूर्वी ऍप चालू झालेलं आहे, आणि आता पुण्यामध्ये पण हे ऍप झालेलं आहे चालू. तर पुण्यामध्ये तुम्हाला सांगतो, सध्या तरी टॅक्सीसाठी सेवा अवेलेबल आहे. रिक्षाला अजून रजिस्ट्रेशन चालू आहे. रिक्षाला तुम्हाला सध्या ऍपवरती बुकिंग मिळू शकत नाही, कारण मी स्वतः पण या रिक्षाला रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या ऍपवरती. आपली रिक्षा पण भारत टॅक्सीला जॉईन केलेली आहे, पण अजून सेवा अनअवेलेबल दाखवत आहे, सर्व्हिस अवेलेबल दाखवत नाही. जेवढे आपले पुण्यामधले रिक्षा ड्रायव्हर आहेत ना, त्यांनी ऍप इन्स्टॉल करून आपली गाडी रजिस्टर करा, आपली आयडी बनवून घ्या. आपल्याला जर योग्य वाटलं तरच आपण त्या बुकिंग ऍक्सेप्ट करतो, नाहीतर आपण स्किप करून टाकतो. जर आपल्याला योग्य वाटलं तर आपण घेणार, नाहीतर आपण स्किप करून टाकणार. आपल्याला कोणाची बांधिलकी नाही. फक्त एवढंच, आपल्याला हक्काचा जर रेट मिळत असेल तर आपल्याला हे ऍप योग्य वाटतंय, आणि या ऍपचं ना नफा आणि ना तोटा या तत्वावरती हे ऍप चालणार आहे असं सरकारकडून सांगण्यात येते. कारण भारत टॅक्सी ऍप हे चालवण्यासाठी अमूल दूध कंपनी या कंपनीला टेंडर देण्यात आलेलं आहे सरकारकडून. तर ही कंपनी ऍप चालवणार आहे. ना नफा ना तोटा याच्यावरती ऍप चालणार आहे. तर मला तर वाटतंय आपण ट्राय करून बघायला हरकत नाही. आपल्याला जर आपल्या हक्काचा रेट मिळत असेल, सरकारी रेट मिळत असेल, आणि आपल्याला समजा हे रिचार्ज वगैरे, हे कमिशन वगैरे हे जर ह्याच्यामध्ये नसेल काय, तर आपल्याला चालवायला काहीच हरकत नाही. काही लोकांकडून असं सांगण्यात येत आहे की आपण ह्या कंपनीला गाडी जॉईनिंग केली तर आपला धंदा वगैरे सरकारपर्यंत पोहोचेल, आपण किती कमवतोय, आपण किती काय करतोय. तर असं मला तर वाटतं काहीच नाहीये. आपण कसे करोडो रुपये कमवत नाही, किंवा आपण कुठले फ्रॉड करणार नाही. तर आपण धंदा असा करून किती करणार आहोत, काय लाख रुपये तर दिवसाला कमवणार नाही, आणि कुठला 2 नंबरचं तर आपण कमवणार नाही. तर असं काही नाही, टॅक्स बिक्सचं ह्याचं त्याचं काही नाही. तर मला तर वाटतंय जर नवीन ऍप येत असेल आणि आपल्याला जर चांगली सेवा मिळत असेल तर ह्या ऍपकडे आपण बघायला काहीच हरकत नाही. आपल्याला फक्त एकच पाहिजे, आपला हक्काचा रेट आणि आपला धंदा चांगला झाला तर एवढंच पाहिजे. जर कमिशन वगैरे नसेल तर अतिउत्तम आहे. तर सध्या ओला, उबेर कंपनी यांचं रिचार्ज पण करा. अजून प्रत्येक ट्रिप मागे त्यांना 3 रुपये असं काय एक्स्ट्रा हे ते असतात ते द्या. असं जरी ऍपमध्ये नसेल तर आपल्याला खरंच चांगलं आहे. तर प्रत्येकाने ऍप इन्स्टॉल करा प्ले स्टोअर मधून, आणि गाडी रजिस्टर करा, आणि जेव्हा कधी चालू होईल तेव्हा आपल्याला नोटिफिकेशन येईलच. मला तर वाटतंय ऍप हे 100% आपल्याला रेट देईल, कारण त्यांनी खात्री दिलेली आहे की मीटरचा रेट हा सरकारी रेट तुम्हाला मिळणार आहे म्हणून. तर सरकार जर चालवणार असेल तर सरकार जो आरटीओचा रेट आहे तो 100% देईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडता एक लाईक नक्की करा. चला, इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.